10वी-12वी विशेष प्रावीण्यप्राप्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीशैल मामा हत्तुरे यांनी केलं होतं। हा कार्यक्रम आज 14 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सौ रखमाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन हत्तुरे नगर होडगी रोड विमानतळ सोलापूर येथे संपन्न झाला। 10वी-12वी मध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा या समवेत विशेष सत्कार म्हणून सोलापूर जिल्हा सरकारी ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांच्या विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सुरुवाती श्री महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन झालं। मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून काशीपीठचे श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी सोलापूर, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत, शिरवळचे श्री परमपूज्य सोमनी महाराज, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख अन्नप्पा सदभूत, युवा उद्योजक युवराज भैया राठोड, सुप्रसिद्ध शिवव्याख्ये डॉक्टर शिवरत्न शेटे, मद्रेगावचे भन्माने सर यांच्यासह 10वी-12वी विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या समवेत 10वी-12वी विद्यार्थ्यांचे पालकांसह महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत वसंतपुरे यांनी केलं, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन कोठाने यांनी मांडले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। विश्वेशलिंग संभूतम विश्वविद्या विभोरकम विश्ववंदम सदा वरदे विश्वाराध्यम देवगुरु। काशी ज्ञान सिंहासनाचे 7 जगद्गुरु परंपरेला अनंत प्रणिपात करू। श्रीमद ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 ज्येष्ठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य बांधव यांच्या देवचरणी अनंत प्रणिपात करून शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या या पुणे नगरीमध्ये श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्था यांच्या वतीने आज भव्य सत्कार सोहळा 10वी व 12वी त्याच्यामध्ये प्रावीण्यप्राप्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा तसेच समाजामध्ये वेगळं वेगळं काम केलेल्या व्यक्तींच्या जे सत्कार सोहळा प्रतिवर्ष करत आहे। आज जे डॉक्टर ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत सरांच्या सत्कार त्या निमित्ताने आज या व्यासपीठावर उपस्थित आपल्या शिरोडचे महाराज सोमलिंग महाराजजी व तसेच आपलं श्री सोत्रे ब्रह्मनिष्ठ शिवपुत्र महाराजजी व तसेच आज हा व्यासपीठावर उपस्थित राठोड साहेबजी व तसेच सत्तोवर सरजी व तसेच आलेले सर्व विद्यार्थी व तसेच पालकवृंद विशेष राहण्यानंतर त्यांच्या गुणाने आपल्याला समाज त्यांना ओळखतील, त्यानिमित्ताने आपण त्यांना योग्य गुण शिकवायला पाहिजे। हे आद्य कर्तव्य कोणाचे आहे? माता पितृचे आहे। फक्त जन्म दिला तर माता पितृ होणार नाही। श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज रोजी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या समारंभासाठी श्री जगद्गुरु महास्वामीजी या ठिकाणी उपस्थित होते। श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या प्रावीण्यानं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। या भागातील नागरिकांना याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून देऊन या भागातील विद्यार्थ्यांना उत्तेजना प्रेरणा मिळावी आणि त्यांनी भावी आयुष्यामध्ये एक चांगलं काम करावं आणि या पुढे त्यांचं शैक्षणिक आयुष्य अतिशय सुंदर जावं अशी शुभेच्छा या ठिकाणी या जगद्गुरु महास्वामींनी या सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद रूपी दिलेले आहेत। या ठिकाणी या भागातील सर्व मान्यवर देखील
या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. याच्यावरून श्रीशैल मामा हत्तुरे यांचं जे सामाजिक काम आहे, राष्ट्राच्या प्रती आणि समाजाच्या प्रती त्यांची असलेली भावना या ठिकाणी सर्वांना दिसून आली. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांनी श्रीशैल मामा यांचं कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या. धन्यवाद. माझा विशेष सत्कार करण्यात आला त्याबद्दल मला काही विशेष वाटत नाही, कारण मी माझं काम फक्त प्रामाणिकपणे आणि कष्टाने करतो आणि लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो. ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करत असतो. नमस्कार, माझं नाव सानिका धीरेंद्र कारंडे. या कार्यक्रमात मला बोलवून सत्कार करण्यात आला महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानतर्फे, म्हणून मला खूप अभिमान आहे आणि आनंदही आहे. 99.20% पडणं हे माझ्यासाठी पण खूप शॉकिंग होतं. यामध्ये माझ्या पालकांचीही खूप मेहनत होती. एसआर चंडक इंग्लिश हायस्कूलची मी विद्यार्थिनी आहे. त्या स्कूलने देखील मला खूप सपोर्ट केलं. अर्थातच स्कूल शिवाय काय झालंच नसतं. टीचर्स खूप सपोर्टिव्ह आहेत तिथले. मग माझ्या पॅरेंट्सनी मला लहानपणापासून खूप सपोर्ट केलं. स्पोर्ट्समध्ये देखील हे 99.20% मधले 2 मार्क्स 2% 10 मार्क्स माझे स्पोर्ट्समुळे ॲड झाले. आणि लिटरली माझ्या बोर्ड्सच्या टायमाला तेव्हा माझ्या आई वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून देखील मला स्पोर्ट्सचा परवानगी दिली प्रॅक्टिससाठी बोर्ड्सच्या टायमाला. म्हणून त्यासाठी मी खूप प्राऊड फील करते स्वतःवरती आणि लकी फील करते. सो दॅट्स इट. थँक्यू.